मराठा क्रांती मोर्चाने जेवढ्या मागण्या केल्या होत्या ते मागण्या जवळपास 26 होत्या आणि त्याचं अक्षरशः पुस्तक झालं होतं। द्यायला गेलो तेव्हा सरकार म्हटलं हे पुस्तक आहे का निवेदन आहे? मी म्हटलं प्रश्न समाजाचे एवढे साठलेत त्यामुळे त्याचा ग्रंथ झालाय आता। मग त्यातला पहिला टप्पा कोणता सोडवला सरकारने तर 1 लाख रुपये कुटुंबाची उत्पन्न मर्यादा लाभासाठी होती, ती 6 लाख नंतर 8 लाख केली। 60% गुणांची मर्यादा 50%वर आणली। 650 कोर्सेस व्यावसायिक अभ्यासक्रमाचे टाकले, आता ते जवळपास 900च्या घरात आहेत। याच्यातून नियर अबाउट 7,000 कोटी रुपये ऑलरेडी डिस्बर्स झालेत। 3,000 कोटी अजून सरकार देणं आहे। त्यानंतर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता जो योजना ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातल्या त्यांना हे पैसे देण्यासाठी, म्हणजे ही फक्त मराठा समाजाला फायदेशीर योजना नाही, खुल्या प्रवर्गातले जेवढ्या जाती आहेत त्यांना पण ही योजना लागू आहे। आणि मग त्याच्यात मग जवळपास आतापर्यंत 1,500 कोटी रुपये त्यातनं दिले गेले। अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना रिवाईज केली आणि रिवाईज केल्यामुळे 1,08,000 लोकांना 8,500 कोटीचं लोन बँकांकडून मिळालं। 837 कोटी रुपयाच्या आसपास त्यांना व्याज परतावा मिळाला। तो त्याचा 90% वाटेकरी मराठा समाज आहे। त्याच्यानंतर सारथी नावाची संस्थेला दरवर्षी आपण 350 कोटी रुपये देतो। आतापर्यंत 761 कोटी रुपये सारथीला सरकारने दिले आणि त्याच्यामध्ये जवळपास 1,60,000 लाभार्थी एकट्या सारथीचे ते आहेत आणि NNMS नावाची शिष्यवृत्ती आहे, ती शिष्यवृत्ती सरकार देते, त्याच्यात 1 लाख विद्यार्थी आहेत। असे सगळ्या वेगवेगळ्या योजनांची जी सगळी लाभार्थी आहेत ह्याची संख्या 10-12 लाखाच्या पुढे गेलेली आहे आणि निव्हर अबाउट मराठा समाजातल्या 8 ते 10 लाख लोकांना त्याचा बेनिफिट झालेला आहे आणि ह्याची सगळ्यांची मिळून संख्या जी अमाऊंट आहे नंबर ही नियर अबाउट 10,000 कोटीच्या पुढे गेलेली आहे। ओके, 10,000 कोटीच्या पुढे गेली, परंतु ह्याचं कोणत्याही राजकीय व्यवस्थेला सांगितलंच नाही गेलं। बरोबर। आणि मग हे सगळे बेनिफिट्स मिळाल्यानंतर तुम्हाला आता राहिला प्रश्न कोणता तर आरक्षणाचा। मग त्या आरक्षणासाठी आज रोजी असलेले हे पर्याय उपलब्ध आहेत, त्या पर्यायाचा वापर केला तर मग राहिला फक्त शेतीचाच प्रश्न आणि रोजगाराचा प्रश्न आहे, तो अधिक गतीने सोडवण्याची आवश्यकता आहे। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।